पोहे आणि रव्याचा हा मऊ जाळीदार नाश्ता खाल्ला की आठवड्यातून 4 वेळा बनवाल। त्यासाठी 1 वाटी पोहे स्वच्छ धुवायचे, यात 1 वाटी रवा, दही घालायचं, चांगलं मिक्स करायचं। नंतर यात 1 वाटी पाणी घालायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता झाकण ठेवून 10 मिनिट याला भिजू द्यायचं। चटपटीत चटणी बनवण्यासाठी 1 चमचा तेलात हरभरा डाळ, उडीद डाळ परतली, नंतर कांदा आणि लसूण घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। आता यात सुक्या लाल मिरच्या, कापलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घेतला। याला थंड होऊ द्यायचं। थंड झालं की मिक्सर जार मध्ये घालायचं। यात काश्मीरी लाल मिरची, चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला फिरवलं, नंतर बाउल मध्ये काढलं। फोडणीसाठी गरम तेलात हिंग, मोहरी, कढीपत्ता घातला, चुरचुरीत फोडणी चटणीवर घातली, मिक्स केलं। चटपटीत चटणी तयार झाली। रवा पोहे छान भिजले की लागेल तसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे। यात 1 चमचा मीठ, अर्धा चमचा सोडा घालून मिक्स केलं। नॉनस्टिक पॅनला तेल लावलं, 2 पळी तयार बॅटर यावर घालून हलक्या हाताने पसरवायचं। मीडियम गॅसवर डोस्याला छान जाळी पडली, वरून कोरडा झाला, उलटवून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचा। तयार आहे पोहे रव्याचा मऊ जाळीदार स्पंज डोसा सोबत चटपटीत चटणी। हा डोसा खूप वेळ असाच मऊ राहतो। रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा।